कॉम्प्युटर टायपिंग मराठी 40चा पर्सनल लेटर आपण बघत आहोत। सुरुवातीला मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे हे सर्व इन्स्ट्रक्शन्स असतात, याला टाईप करण्याची गरज नाही। सुरुवात करायची तुम्हाला ह्या वळीपासून, सोपा आहे। ॲज इट इज टाईप करत चला। एंटर कधी प्रेस करायचं आहे, ज्यावेळेस डॉट डॉटची लाईन आपल्याला शो होईल त्यावेळेस न स्पेस देता या ठिकाणून इंटर आपल्याला प्रेस करायचं आहे। काही विद्यार्थी काय करतात, एखादा स्पेस या ठिकाणी एक्स्ट्रा देतात आणि त्यानंतर या ठिकाणी इंटर प्रेस करतात, तर ही चुकीची पद्धत आहे। लक्षात ठेवा, हा जो स्पेस तुम्हाला एक्स्ट्रा दिसतोय हा तुमचा मार्क्स आहे, इतकं लक्षात ठेवायचं आहे। म्हणजे एक एक्स्ट्रा स्पेस हाफ मार्क्स यामध्ये कटतात। कंटिन्यू करायचं। नेक्स्ट साई आनंद पॅलेस टिळक रोड, पुन्हा इंटर, सोलापूर 51, इंटर, दिनांक, ठीक आहे। आता बघा दिनांक या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल की दिनांक जवळ जो सेमीकोलन दिलेला आहे त्या ठिकाणी कोणताही स्पेस नाहीये आणि मी काय केलेलं आहे, दिनांक जवळ एक स्पेस एक्स्ट्रा दिलेला आहे। तर हे छोटे छोटे जे चुका आहेत ते तुम्हाला अगोदर सुरुवातीलाच दुरुस्त करायचे आहे, कारण की ह्या चुका आपण जास्त करून इग्नोर करत चालतो। कारण हा एक्स्ट्रा स्पेस म्हणजे मार्क्स मी अगोदर पण बोललो, त्यामुळे ज्या ठिकाणी स्पेस आहे त्या ठिकाणी द्या, ज्या ठिकाणी नाहीये बिलकुल पण स्पेस त्या ठिकाणी अलाउड नाहीये। 2014 पर्यंत टाईप झालंय। सिंपल इंटर प्रेस करा, कंटिन्यू टाईप करायचंय प्रति। आता मराठी असो की इंग्लिश सेमी आहे, 40चं पर्सनल लेटर जे असणार आहे त्यामध्ये प्रतिपासून ते विषयापर्यंत पूर्ण मॅटर आपल्याला सोडायचं आहे। कारण याला जे असणार आहे आपल्याला मेलिंग स्टॅपच्या माध्यमातून त्याला मेल मर्ज करायचं आहे। या ठिकाणी सर्वप्रथम विषय बघा, विषय ॲज इट इज टाईप करायचा आहे। संदर्भ, ज्या ठिकाणी सेमीकॉलन मध्ये स्पेस नाही बिलकुल पण स्पेस द्यायचा नाहीये। जसं की विषय मध्ये सुद्धा मी चुकून स्पेस दिलाय, पण चूक या ठिकाणी झाली चालेल, एक्झाम मध्ये चूक नको। आपली जाहिरात दिनांक 12 जून 2014, महोदय आपण लोकमत या वर्तमानपत्रात प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार मी लिपिक पदासाठी पात्र असून मला आपल्या कार्यालयात नोकरीची संधी द्यावी ही विनंती। विनंतीपर्यंत आपण आलो। इकडे पुन्हा डॉट लाईन दिसली तर सिंपल इंटर, इंटर देताना पण स्पेस वगैरे बिलकुल न देता इंटर प्रेस करायचं आहे। नेक्स्ट टाईप करायचं आहे वैयक्तिक माहिती, पुन्हा इंटर। इंटर का बरं, कारण इथं डॉटेड लाईन दिसली की इंटर। ठीक आहे, मी प्रत्येक वेळेस ते रिपीट करणार आहे। हा चला, इथून टाईप करताना थोडंसं वेगळेपणा आणा फक्त। जेव्हा पण नाव असेल, पत्ता असेल, मोबाईल नंबर असेल, ज्या ठिकाणी तुम्हाला या प्रकारचे सेमीकॉलन दिसत आहे त्या ठिकाणी न स्पेस देता तुम्हाला टाईप करायचं आहे। हे बघा, न स्पेस देता, जसं की नाव संपत नारायण डावकर, इंटर, पुन्हा पत्ता न स्पेस देता समोरचा वर आनंद नगर टिळक रोड सोलापूर, स्पेस आहे तर द्या या ठिकाणी 51, पुन्हा इंटर। मोबाईल नंबर न स्पेस देता मोबाईल नंबर टाईप करायचा आहे, जसं की 85 30 76 34 00, पुन्हा इंटर। ईमेल ID न स्पेस देता टाईप करा। आता इंग्लिश जर वर्ड्स मध्ये येत असेल, सरळ सरळ दुसरं काही पण डोकं लावायची गरज नाही, स्क्रोल लॉक बंद करायचा आणि सिंपल टाईप करायचं। ठीक आहे,
gmail.com, पुन्हा इंटर, स्क्रोल लॉक ऑन झाला, जन्म दिनांक, न स्पेस देता पुन्हा पुढचा वर्ड टाईप करायचा आहे, 16 एप्रिल 1990, पुन्हा इंटर, शैक्षणिक पात्रता, ठीक आहे. इथून इंटर मारल्यानंतर समोर आपल्याला हे सर्व कॉलम्स बनवायचे आहे. कॉलम्स करता सिंपल या ठिकाणी तुम्हाला शो होत आहे इन्सर्ट, क्लिक करायचं आहे. नंतर इथं शो होतोय टेबल, त्यावरती क्लिक करायचं आहे. त्याच्या अगोदर एक गोष्ट समजून घ्या, जे सिलेक्ट मी करत आहे हे सर्व काय तर कॉलम्स आहे तुमचे. आता तुम्हाला कॉलम्स आणि रोज जर माहित नाही तर परेशानी होईल. हे कॉलम्स आहे आणि हे जे आडवे तुम्हाला दिसत आहे हे तुमचे रो आहे, ठीक आहे. आता या ठिकाणी बघा 5 कॉलम आहे आणि 4 रो आहे. सिलेक्ट करताना 2 प्रकार तुम्ही यूज मध्ये आणू शकता, परंतु मला जो बेटर वाटतो जसं इथून असं तुम्ही 5 कॉलम आणि 4 रो सिलेक्ट करू शकता, किंवा इन्सर्ट टेबल या ठिकाणी क्लिक करा. 5 कॉलम असतातच, फक्त 2 ला या ठिकाणी 4 करायचं आहे, ओके करायचं आहे. चुकून जर एखाद्या वेळेस एखादा कॉलम वगैरे वाढला, चूक जर झाली तर काही विषय नाही. सिंपल या ठिकाणी अंडू बटन असतो, एकदा क्लिक करा निघून जाईल, किंवा डबल जर क्लिक केलं तर सर्वच निघेल. सिंपल या ठिकाणी इन्सर्ट मध्ये जायचं, पुन्हा टेबल मध्ये जायचं, इन्सर्ट टेबल या ठिकाणी 5 कॉलम 4 रो घ्यायच्या, ओके करायचं. टाईप करायचं आपल्याला सर्वप्रथम अनुक्रमांक. नेक्स्ट याच्या जाण्याकरता एक तर एरो कीचा यूज करा किंवा टॅबचं बटन प्रेस करा. या ठिकाणी परीक्षा पास, नेक्स्ट गेलो पुन्हा आपण, पुन्हा पास झालेले वर्ष, पुन्हा बोर्ड आणि टक्केवारी. एरो कीच्या माध्यमातून सिंपल बाजूला या ठिकाणी टाईप करायचंय 1 2 3. आता या ठिकाणी फक्त एरो कीच आपल्याला यूज मध्ये आणायची आहे. एरो कीच्या व्यतिरिक्त जे आहे तुम्हाला इंटर वगैरे प्रेस करता येणार नाही, कारण इंटर जर प्रेस केला या ठिकाणी कॉलमची साईज वाढेल, बाकी काही नाही होणार, ठीक आहे. त्यामुळं सांगितल्याप्रमाणे तुम्हाला एरो की यूज करायची आहे. आता टाईप करताना असं पण करू शकता, 1 झालं त्यानंतर पुढचा, जसं की SSC, पुन्हा एरो कीनं पुढे जा किंवा टॅबच्या बटन जा, 2006, पुन्हा मुंबई, पुन्हा 55 90, पुन्हा आपल्या जागी यायचं, इथून टाईप करायचं HSC 2008, पुन्हा पुढं पुणे आणि 78.25. नेक्स्ट पुन्हा BA 2011 पुणे 70. चला इथपर्यंत झालं. नेक्स्ट समजून घ्या, कारण की तुम्हाला पूर्ण 30 मिनिटाचा कालावधी दिलेला असतो, त्यामुळे टेन्शन वगैरे घ्यायची काही गरज नाही. इथं जर चांगली प्रॅक्टिस असेल एक्झाम मध्ये टेन्शन येत नाही. बाजूच्याला विचारायची वगैरे गरज नाही पडली पाहिजे, कारण की तो आपल्या सारखाच जो तो परेशान असतो बिचारा तिथं. आता माझ्या हा जो वर्ड आहे पहिलेच शिफ्ट प्लस, त्यानंतर माझ्या शैक्षणिक पात्रतेच्या झेरॉक्स कॉपी जोडत आहे. आता पुन्हा या ठिकाणी डॉटेड लाईन आलेली आहे, इंटर प्रेस करायचं आहे, धन्यवाद, पुन्हा इंटर, आपला विश्वासू कॉमा इंटर, संपत नारायण डावखर, पुन्हा इंटर, सोबत शैक्षणिक पात्रतेच्या झेरॉक्स कॉपी. चला तर पूर्ण टाईप झालंय. सिंपल सेटअप सांगतोय. आता 2 प्रकारचे लेटर्स तुम्हाला शिकवले जातात, एक असतं पर्सनल लेटर, एक असतं बिझनेस लेटर. आता ओळखायची पद्धत कशी आहे, ज्यामध्ये कॉलम्स नाहीये सरळ गोष्ट ती आहे पर्सनल, ज्यामध्ये कॉलम्स नाहीये तो आहे बिझनेस लेटर, ज्यामध्ये कॉलम्स दिलेले असे तो आहे तुमचा पर्सनल लेटर. सिंपल पर्सनलचा वेगळा सेटअप असतो,
बिझनेस लेटरचा वेगळा सेटअप आहे. नसतं शिकवलं एक आणि करसाल एक. सरळ सरळ याला सिलेक्ट करा. या ठिकाणी तुम्हाला दिसतोय लेफ्ट इंडेंट. यामध्ये दोन प्रकारचे इंडेंट असतात. खालचा जो छोटासा बॉक्स आहे तो असतो लेफ्ट इंडेंट. वरती जो बॉक्स दिलेला आहे तो असतो हँगिंग इंडेंट. तुम्हाला नेहमीसाठी लक्षात ठेवायचं आहे की लेफ्ट इंडेंटच्या माध्यमातून याला पुढे घेऊन जायचं आहे. जसं की लेफ्ट क्लिक करा आणि सरळ ड्रॅग करत चला 3.5 वरती सोडा. त्यानंतर कंपल्सरी फर्स्ट लाईनला सिलेक्ट करायचं. या ठिकाणी याला बोल्ड करायचं. आता एक पुन्हा गोष्ट लक्षात ठेवा, बोल्ड करताना कोणती शॉर्टकट की वगैरे तुम्हाला यूज करायची नाहीये. जरी तुम्हाला शॉर्टकट की सर्व पाठ आहे, या ठिकाणी सिंपल माऊसच्या माध्यमातूनच बोल्ड करायचं आहे. कारण की इन्स्ट्रक्शन्स एक्झामच्या टायमाला पण दिलेले असतात, प्लस मध्ये तुमच्या हॉल तिकीट वरती पण इन्स्ट्रक्शन असतात की शॉर्टकट की एक्झाम मध्ये अलाउ नसते. ठीक आहे. या ठिकाणी आपण फक्त सिलेक्ट केलेले बोल्ड केलं. या ठिकाणी दिनांकाच्या वरती आणि खाली एक इंटर कंपल्सरी घ्यायचं. त्यानंतर बघा प्रतिनंतर एक इंटर प्रेस करायचं. विषय आणि संदर्भ नंतर एक इंटर प्रेस करायचं. चला इथं स्टॉप घ्या. आता बघा 4 नंबरचा पॉइंट काय सांगतोय की पॅराग्राफची स्टाईल तुम्हाला ब्लॉक पद्धतीने घ्यायची आहे. सिंपल गोष्ट आहे. दोन पद्धती यामध्ये पण असतात, एक असते ब्लॉक, एक असते इंडेंट. आता ब्लॉक जर म्हणलं मित्रांनो, ही जी आहे तर या प्रकारे सर्व राहील. आणि इंडेंट जर म्हणताय तर विषय या ठिकाणी एक टॅब येईल आणि संदर्भ या ठिकाणी एक टॅब येईल. मग नंतर ज्या ठिकाणी न्यू पॅराग्राफ आहे त्या ठिकाणी कंपल्सरी टॅब येईल. परंतु कधी जेव्हा पॅराग्राफची स्टाईल ब्लॉक इंडियन स्टाईलनं बोलले त्यावेळेस. परंतु आता सांगितलेली आहे इथं ब्लॉक स्टाईल. ब्लॉक स्टाईल म्हटलं जसं आपण मॅटर टाईप केलेलं आहे त्याच पद्धतीने आपल्याला हे हवंय. आता यामध्ये कंपल्सरी याला सिलेक्ट करायचं आहे माऊसच्या माध्यमातून. सिलेक्ट केल्यानंतर बोल्ड करा. त्यानंतर पुन्हा याला सिलेक्ट करा, इथून याला अंडरलाईन करा. ठीक आहे. माऊसच्या माध्यमातून सगळ्या गोष्टी होणार आहे. पुन्हा सिलेक्ट करायचं आहे याला. सिलेक्ट केल्यानंतर याला कंपल्सरी बोल्ड करायचं आहे. बोल्ड झाल्यानंतर नेक्स्ट सिलेक्ट करायचं आहे. याला कंपल्सरी जे आहे तर अंडरलाईन या ठिकाणी करायची आहे. विषयामध्ये स्पेस चला ठीक आहे नव्हता. नेक्स्ट खाली आल्यानंतर जिथून पण न्यू पॅराग्राफ असतो 40 मध्ये कंपल्सरी एक इंटर प्रेस करतात. इथं पण न्यू पॅराग्राफ आहे इंटर. इथं पण न्यू पॅराग्राफ दिलेला आहे, कंपल्सरी इंटर द्यायचं आहे. आता इथपर्यंत आलो आपण. बरं हे सांगा की हे या प्रकारे बॉर्डरला का बरं ठेवलंय? कारण की पॅराग्राफ जे आहे तर ब्लॉक स्टाईलने सांगितलंय. भरपूर विद्यार्थ्यांची डाऊट या ठिकाणी असतो की जो या ठिकाणी पत्रव्यवहाराचा पत्ता सांगितला आहे त्याला डिपेंड करतं म्हणे विषय आणि संदर्भ, तो नाहीये. एकदा जे आधी सूचना वगैरे वाचायची क्लिअर. यामध्ये सांगितलंय की जी तुमची पॅराग्राफची स्टाईल आहे त्याच्यावर डिपेंड करेल तुमचा विषय आणि संदर्भ. ठीक आहे. आता या ठिकाणी सुद्धा हे बॉर्डरला लागूनच राहील. का लागून राहील? कारण की या ठिकाणी ब्लॉक स्टाईल सांगितलंय. चला आता वैयक्तिक माहिती सिंपल क्लिक करा, सिलेक्ट करा, काय हरकत नाही. सिलेक्ट केल्यानंतर जा रे बाबा नो पॅराग्राफ मध्ये. आता पॅराग्राफ एक्झाम मध्ये पण प्रत्येक वेळेस असंच येईल असं पण काही नाही. कधी कधी बॉक्स पण असू शकतो. जसं इथं स्टाईलचा बॉक्स आहे, इथं एडिटिंगचा आहे, पॅराग्राफचा पण असू शकतो. त्याच्यावर क्लिक करून इथं बघायचं फॉर्मॅटिंग. या ठिकाणी सेंटर अलाइनमेंट तुम्हाला दिसते, शो होतीये. सिंपल क्लिक करायचं, इथून बोल्ड आणि इथून अंडरलाईन करायची. ते झाल्यानंतर आता समोरची सेटिंग्स कशी सिंपल पद्धतीने सांगतोय. तुम्हाला या ठिकाणी स्पेस घ्यायचं मी बोललो नव्हतो. स्पेस न घेता याला सिंपल माऊसच्या माध्यमातून याला सिलेक्ट करायचंय, बोल्ड करायचंय. ज्या ठिकाणी सेमीकॉलन राहतील ते सर्व सिलेक्ट होऊन बोल्ड होईल. तसे इथं पण सेमीकॉलन आहे, सिलेक्ट, बोल्ड, पुन्हा सेमीकॉलन कुठे आहे? मोबाईल नंबर जवळ आहे. सिलेक्ट करायचं मित्रांनो, बोल्ड करायचं. पुन्हा इथं आहे, याला पण सिलेक्ट करा, बोल्ड करून घ्या. पुन्हा नेक्स्ट काय बाबांनो, शैक्षणिक जन्मदिनांक, बोल्ड, शैक्षणिक पात्रता पुन्हा सिलेक्ट आणि याला सुद्धा बोल्ड करायचं. ठीक आहे. आता सिलेक्ट करायला जातोय मी, खाली पण ते सिलेक्ट होत आहे. घाबरण्याची गरज नाही. सिंपल क्लिक करा, एक इंटर प्रेस करून ठेवा, नंतर सिलेक्ट करा, काही टेन्शन नाही. ठीक आहे. आता सिलेक्ट झालं. इथून याला सेटअप करताना सोपी पद्धत यूज करायची. सुरुवातीला सांगितले आहे 3 टॅब प्रेस करायचे कंपल्सरी. ठीक आहे. आता जो छोटासा टॅब तुम्हाला शो होईल, जसं झूम करून दाखवतो, हा एक आहे, हा झाला एक टॅब, नंतर 2 आणि हा झाला तिसरा टॅब. कंपल्सरी पहिले 3 टॅब प्रेस करायचे. ॲरो कीच्या माध्यमातून बाजूला यायचं आणि एक टॅब या ठिकाणी प्रेस करायचा. चला पुन्हा इथून आता याला सेट करताना लक्षात ठेवा
की सुरुवातीला जे आहे या ठिकाणी क्लिक केल्यानंतर थोडंसं प्रॉब्लेम देतो वाटतं कॉम्प्युटर, असं काय हरकत नाही. याला टॅबच्या माध्यमातून आपल्याला समोर आणायचं आहे आणि जे सेमीकोलन राहिलेलं आहे त्याला ते येऊ शकतं एक वेळेस. या प्रकारे त्याला टॅबच्या माध्यमातून आपल्याला समोर टॅप करत आणायचं आहे. एक टॅब असतो, दोन असतो, बरोबर. सुरुवातीला जर 3 टॅब घेतले तर प्रॉपर सेटअप आपल्याला फक्त या प्रकारे करायचं आहे की सेमीकोलन एका खाली एक येतील आणि समोरचा जो मॅटर राहील तो एका खाली एक येईल. नेक्स्ट पुन्हा बघा इथं मोबाईल नंबरचे जे सेमीकोलन आहे ते पण बरोबर एका खाली एक आपल्याला या प्रकारे सेट करायचं चालायचं. आधी कधी कधी काय होतं, जसं नेक्स्ट वर याच्या सांगतो की सेमीकोलन नसतात. जर समजा समजून घ्या काय जन्मदिनांकामध्ये सेमीकोलन्सच नाहीये, मग हा कसा सेट करायचा, हा सेट करायचा याच्या खाली. जर सेमीकोलन्स असतील तर तो या प्रकारे जो आपण सेट करतोय सेम तसंच सेट होईल, त्याच्यात काही पण चेंजेस वगैरे करण्याची गरज नाही. जसं की या प्रकारे सेट झाला. चला शेवटचा जो आहे शैक्षणिक पात्रता, याला फक्त एक स्पेस तुम्हाला द्यायचं आहे, याला टॅब वगैरे देण्याची गरज नसते. शैक्षणिक पात्रतामध्ये जे सेमीकोलन आहे या ठिकाणी फक्त एक स्पेस तुम्हाला द्यावा लागतो. कॉम्प्युटरचा इश्यू दिसतोय काहीतरी, ठीक आहे, समजून घ्या, एक स्पेस दिला आपण. चला नेक्स्ट बघा अनुक्रमांक. या ठिकाणी बघायचं का याची जी फॉर्मॅटिंग केलेली आहे तर ती 10 वरती आहे. जसं कसं कुठं दिसेल आपल्याला होम मध्ये, जर आपण याच्यावर क्लिक करतोय, होम मध्ये जर जातोय, या ठिकाणी दिसतोय 10 आणि इथे जर आपण क्लिक करतोय आपल्या याच्यामध्ये बॉक्समध्ये आणि याला जर फॉर्मॅटिंग चेक करतोय त्याची फॉर्मॅटिंग असेल बघा 12. फक्त फॉन्ट साईज थोडी छोटी करायची आहे. फॉन्ट साईज छोटी करण्याची पद्धत, या ठिकाणी छोटासा बॉक्स दिसतोय, क्लिक करा, वरती जा, या ठिकाणी क्लिक करा आणि 10 वरती क्लिक करून द्या. म्हणजे काय होईल, याला काही फॉर्मॅटिंग वगैरे करण्याची गरज पडणार नाही वेगळ्या पद्धतीने. चला इथपर्यंत ओके असेल. इथं इंटर प्रेस करायचं, जिथं पॅराग्राफ संपतो कंपल्सरी एक इंटर येतो. धन्यवादच्या वरती आणि खाली दोन्ही साईडला इंटर प्रेस होईल. चला जर नेक्स्ट वाला समजून घ्या. सन्माननीय शेवट डाव्या बाजूने करावे, ठीक आहे. आता ह्या ठिकाणी 2 पद्धती राहील. एक असेल उजव्या बाजूने 3.5 वरती न्या, या प्रकारे सांगण्यात येईल, किंवा एक असू शकतं का शेवट जो आहे तर डाव्या बाजूनच राहू द्या. डाव्या बाजूने म्हणजे जसं आहे तसं ठेवायचंय. फक्त 2 इंटर या ठिकाणी कंपल्सरी प्रेस करायचे आणि शेवटी एक इंटर या ठिकाणी कंपल्सरी मारायचंय. चला हे सर्व झालं. या ठिकाणी भले 2 लाईनीचं मॅटर असतो, आपलं सिलेक्ट करायचं. या ठिकाणी जस्टिफायचं ऑप्शन दिसत सगळ्यांना, याच्यावरती क्लिक करायचं जस्टिफाय वरती, पुन्हा वरती यायचं थोडं, याला पण सिलेक्ट करायचं, याला पण जस्टिफाय करून घ्यायचं आणि पूर्ण लाईन टू लाईन पूर्ण चेक करायचं. चेक झाल्यानंतर जे तर लास्ट स्टेप आपल्याला करणं आहे. लास्ट स्टेप अशी राहील की प्रतिजवळ क्लिक करणं आहे आपल्याला, मग जाणं आहे मेलिंग्स मध्ये, मग जाणं आहे बघा सिलेक्ट रेसिपी मध्ये. इथे गेल्यानंतर जे आहे तर टाइप न्यू लिस्ट म्हणून तुम्हाला एक ऑप्शन दिसतोय, टाइप न्यू लिस्ट या ऑप्शन वरती क्लिक करायचंय. क्लिक केल्यानंतर न्यू एंट्री म्हणून तुम्हाला इथे एक शो होईल. न्यू एंट्री वरती क्लिक करा. फर्स्ट नेम, ऍड्रेस 1 आणि ऍड्रेस 2 हे 3च टॅब तुम्हाला एक्झाम मध्ये असतील. इथे भले तुम्हाला 10 टॅब दिसतील, परंतु एक्झाम मध्ये 3च टॅब असणार आहे. फर्स्ट नेम, ऍड्रेस 1 आणि ऍड्रेस 2. फर्स्ट नेम ने मित्रांनो जिथून प्रति स्टार्ट होईल, म्हणजे हा संजय रामराव वने हा तुमचा फर्स्ट नेम असणार आहे, संजय रामराव वने. ऍड्रेस 1 करता जाण्याकरता टॅबचं बटन प्रेस करा किंवा माऊसच्या माध्यमातून पण पुढे जाऊ शकता. हा असेल ऍड्रेस 1 जुन्या महाला जवळ. पुन्हा ऍड्रेस 2 रे बाळांनो सांगली. चला हा एक फर्स्ट झाला, समजून घ्या. हा आहे फर्स्ट नेम, इथून इथपर्यंत असतो ऍड्रेस 1 आणि हा असतो ऍड्रेस 2. चला पुढं हा जो असेल हा पुन्हा असेल फर्स्ट नेम. त्याकरता पुन्हा न्यू एंट्री वरती क्लिक करायचं, इथं क्लिक करायचं, कंटिन्यू टाइप करा शंतनू गजानन पवार. पुन्हा समोर या ऍड्रेस 1 मध्ये टाइप करा समर्थ को सोसायटी पुणे गेट. पुन्हा पुढे या आणि इथे टाइप करा पुणे.
आता याला आपल्याला जे आहे ना तर सगळं चेक करायचं चांगल्यापैकी, कुठे स्पेस वगैरे सुटला की जुन्याजवळ जुत्या झालं, सर्व चेक केल्यानंतर त्याला ओके करायचं. चुकून जर ओके वगैरे झालं तर काही घाबरण्याची गरज नाही. पुन्हा जा टाईप न्यू लिस्ट मध्ये, काय चेंजेस करायचे करा, काय हरकत नाही. परंतु लक्षात ठेवा सगळ्यात शेवटची स्टेप आहे. या स्टेप नंतर नेक्स्ट वाली जी स्टेप तुम्हाला राहणार आहे, इन्सर्ट मर्ज फील्ड मध्ये क्लिक करायचंय. मग जायचंय फर्स्ट नेम घ्यायचंय, ऍड्रेस 1 आणि ऍड्रेस 2 तीन तुम्हाला सिंपल हे करायचंय. परंतु त्या अगोदर समजून घ्या की पत्र पाठवण्याचा जो पत्ता आहे तो आपल्याला घ्यायचा आहे लेफ्ट हँडेडना. ठीक आहे, लेफ्ट हँडेडच्या 6 येणं देतं आपल्याला. सॉरी, हे चुकला, इथं सॉरी. ब्लॉक स्टाईलनं जे ना आपल्याला पत्र ज्याला पाठवतो आपण ते आपल्याला मर्ज फिल्ड करायचं ब्लॉक स्टाईलनं. तर या ठिकाणी दोन स्टाईल तुम्हाला सिंपल दिलेल्या असतात, दोन्ही पण स्टाईल एकदा तुम्हाला इन्सर्ट करून दाखवतो. पहिला आहे बघा ब्लॉक स्टाईल. सिंपल इथं फर्स्ट नेम वरती क्लिक करायचं, एकदा इंटर प्रेस करायचं, पुन्हा जायचं ऍड्रेस 1 वरती, पुन्हा इंटर, पुन्हा जायचं ऍड्रेस 2 वरती, पुन्हा इंटर. हा असतो तुमचा ब्लॉक स्टाईल. एक असतं मित्रांनो इंडियन स्टाईल. इंडियन स्टाईलला सुरुवातीला एक टॅब येतो, त्यानंतर या ठिकाणी 2 टॅब येतात आणि या ठिकाणी 3 टॅब येतात. ठीक आहे, हा असतो तुम्हाला इंडियन स्टाईलनं पत्र पाठवायचा जो पत्ता आहे तो मर्ज फिल्ड करायचा इंडियन स्टाईलनं. आता जर तुम्हाला म्हटलंय का बोर्ड ब्लॉक स्टाईलने ठेवायचं होतं, तुम्ही इंडियन स्टाईलने टाईप करून ठेवलं, मग याला गडबड करायची गरज नाही. सिंपल ती याला सिलेक्ट करायचं, छोटासा कर्ष दिसत असेल बघा तुम्हाला वरती, याला पकडायचं आणि त्याच्या जागी आणून ठेवायचं त्याला फक्त. सिंपल प्रकार आहे. हे सर्व झाल्यानंतर मग टाईप करायची तर प्रिव्ह्यू रिझल्ट वरती क्लिक, लास्ट चेक करायचा आणि फर्स्ट चेक करायचा. बरोबर आहे त्यानंतर या ठिकाणी शेवटी मेल मर्ज वरती आपल्याला क्लिक करायचं. आता सर्वात महत्वाचं जे आहे, तुम्हाला काय चेंजेस करायचे पत्र वगैरे मध्ये तुम्हाला इन्सर्ट मर्ज फील्डच्या अगोदरच करायचे. एकदा की प्रिव्ह्यू रिझल्ट आपण क्लिक केलं, लास्ट आणि फर्स्ट चेक केलं, मेल मर्ज झालं, त्यानंतर कोणताही चेंजेस आपण करू शकत नाही. कारण की ह्या ठिकाणी जरी 2 लेटर तुम्हाला शो होत असेल, एक आहे शंतनू पवार आणि एक आहे संजय रामराव वनेचं, या ठिकाणी जरी 2 लेटर शो होत असेल, एक्झाम मध्ये एकच लेटर शो होतो. त्यामुळं काय तुम्हाला चेंजेस करायचे हे प्रिव्ह्यू रिझल्टच्या अगोदर करा, नंतर चेंज करून फायदा नाही. त्यानंतर सबमिटचा जो बटन राहील तुमच्या नावाच्या बाजूला राहील वरती, या ठिकाणी सबमिटचं बटन खाली आहे. ओके, धन्यवाद.